थेट दृश्य आहेत सोलापुरातील जलसमाधी आंदोलनासाठी सगळे शेतकरी एकत्र आलेले आहेत। काल कोल्हापुरात मोठं आंदोलन शेतकऱ्यांनी केलं होतं आणि आज पुन्हा एक आंदोलन होतंय, तेही शेतकऱ्यांचंच। आणि हे आंदोलन होतंय सोलापुरामध्ये। शेतकरी जलसमाधी आंदोलन करतायत। सोलापुरातली शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थेट दृश्य आहेत। सोलापूरमध्ये शेतकरी जलसमाधी आंदोलन करतात। यावेळेला पोलिसही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन इथे सुरू आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लेमा यांच्याकडून। विश्वभूषण, काय अपडेट्स आहेत या आंदोलनाचे? बघू शकता की गोकुळ शुगरच्या 130 कोटीच्या थकीत बिलासाठी हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मागच्या 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि आज जलसमाधी करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला आणि एकूण सर्व प्रशासनाला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेत। सोलापूरच्या कंबर तलावामध्ये शेतकरी जे आहेत ते आता उड्या घेऊन आंदोलन करतात। खरं तर आंदोलन हाताच्या बाहेर जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा बॅरिगेट्स बिरकाव हे सगळे शेतकरी जे आहेत ते आता कंबर तलावाच्या दिशेने पोहोचलेले आहेत। काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर उड्या घेत आहेत आणि हातातलं आंदोलन जे आहे ते पूर्णतः चिघळल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं। विश्वभूषण, 17 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे, तरीही प्रशासनानं दखल का घेतली नव्हती? खरं तर गोकुळ शुगर हा प्रायव्हेट कारखाना आहे। खरं तर आपण जर बघितलं तर धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, इकडच्या शेतकऱ्यांचा ऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये गोकुळ शुगर्स मध्ये जात असतो। मात्र मागच्या 130 कोटीची थकीत बिलं जी आहेत ती दिलेली नाहीयेत। मागच्या 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि प्रशासनानं याकडे दखल न दिल्या कारणानं आता शेतकरी जे आहेत ते स्वतःच्या जीवावर उदार होऊन हे आंदोलन करत असल्याचं। तर सोलापूरमध्ये हे शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन सुरू आहे। गेल्या 17 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत होते, मात्र या आंदोलनाकडे योग्य त्या प्रकारे लक्ष दिलं गेलं नाही। अखेर हे सगळे शेतकरी संतापले आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जी थकीत बिलं आहेत ती आपल्याला मिळावी यासाठी हे शेतकऱ्यांनी आंदोलन केले। सुमारे 190 कोटींची थकीत आहे गोकुळ साखर कारखान्याकडे, त्यासाठी म्हणून या शेतकऱ्यांचं हे आंदोलन गेल्या 17 दिवसांपासून सुरू आहे। याआधीच जर आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही, योग्य त्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मग जलसमाधी घेणार असा इशारा या सगळ्या शेतकऱ्यांनी दिला होता। मात्र तरीही दुर्लक्ष केल्यानं अखेर या शेतकऱ्यांनी आज सोलापुरातल्या कंबर तलाव परिसरात जमत जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे। आता तरी गोकुळ कारखाना या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का